परं किमपि तत्त्वमहं न जाने। पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दनामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। औन्नत्यं भजते हिमाद्रिवया गङ्गेवया पावनी आलिङ्गन्मरणन्निधानहृदये या देशभक्तामुदा स्फूर्तिस्थानतया व्यलोकिनितरां या लोकमान्यादिभिः शश्वत्प्रेरणदायिनी भवतु सा गीताख्यसञ्जीवनी। प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। योऽन्तःप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्याश्चास्तचरणश्रवणत्वगादिन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यम्। गोपाल कृष्ण महाराज की जय। सदा प्रभुपदावरी निज समर्पिली सेतनु कथेत मन गोविले कमलमालिके सीजणो। मुखातून जसा झरा सगुण भक्तीचा वाहतो समर्थ गणुदास ते सतत मी नमस्कारितो। सुप्रसन्न समाधानी निश्चयी च दृढव्रती सोऽस्तु मे वरदो नित्यं वरदानंद भारती। गोपाल कृष्ण महाराज की जय। ओम नमो भगवते श्री वासुदेवाय। सज्जनों, परमपूज्य स्वामी वरदानंद भारती ज्यांनी स्वतःला गणुदास दास म्हणजे दास गणूंचा दास असं नाम स्वतःला वापरलेलं आहे किंवा स्वतःचं ठेवलेलं आहे, अशा परमपूज्य स्वामी वरदानंद भारती यांनी रचलेल्या श्री कृष्ण कथामृत या ग्रंथाचं वाचन आणि निरूपण असा उपक्रम आपण इथे मागील 6 दिवसापासून चालू आहे। आज 7वा दिवस आहे। पाहता पाहता एक सप्ताह कसा होतो हे लक्षातही आलेलं नाही आणि नित्य नूतन आहे भगवंताची कथा आहे, त्याच्यामुळे दररोज आनंद वेगळाच। कालपर्यंत आपण भगवंताचा गोकुळातला वास पाहिला, गोकुळामधल्या भगवंताच्या लीला पाहिल्या। आज भगवंत मथुरेला जाणार आहे। कशासाठी? तर अवताराचं जे पहिलं कार्य ठरलेलं होतं की पापांचा झालेला जो भार आहे त्याचं हरण करायचं होतं। की पहिल्या दिवशी आपण जी पाहिली ती गो स्वरूपामध्ये पृथ्वी गेलेली, तिने काय मागितलं होतं की माझ्या शिरावर जो हा भार झालेला आहे पापाचा तो कमी करा, आणि तो कमी करण्यासाठी म्हणून आज भगवंत कंसाचा उद्धार करण्यासाठी जाणार। मथुरेला भगवान निघालेले, कसे जातात काय तो कथाभाग आज आपण पाहणार आहोत। सोमवार आहे, आपली नित्याची पद्धत आहे तेव्हा या ग्रंथाची जी आप्पांनी केलेली रचना आहे त्यात सुरुवातीला भगवान शंकराला वंदन आहे। आजच एक असंच प्रवचनातच एक थोडासा वेचा ऐकण्यात आला की विष्णूचं स्मरण करण्यापूर्वी शंकराचं स्मरण करावं किंवा शंकराचं स्मरण करण्यापूर्वी विष्णूचं स्मरण करावं, असं शास्त्र आहे। ते काय तर भगवान विष्णू ज्यावेळेस आपण भगवान विष्णूंची पूजा करतो
त्यावेळेला भगवान विष्णू म्हणतात की शंकर माझे इष्टदेव आहेत, त्यांचं मी ध्यान करत असतो. आणि ज्यावेळेला आपण भगवान शंकराची उपासना करत असतो त्यावेळेला भगवान शंकर असं म्हणतात की माझे इष्टदेव राम आहेत, माझे इष्टदेव भगवान विष्णू आहेत, मी कंठी रामनाम धारण केलेलं आहे. आणि उद्धार करून घ्यायचा असेल तर म्हणजे आम्ही जसं आप्पांपेक्षा दादांवर अजून जीव लागतो परात्पर गुरुवर, तसं आहे की विष्णूंची जर तुम्हाला आराधना करायची असेल तर सकाळी जाऊन आधी भगवान शंकराची आराधना करा आणि त्याला म्हणा की देवा एवढं करा की माझं मन केवळ विष्णूपदी जळू दे, ही कृपा तुम्ही माझ्यावर करा. आणि तसाच काहीसा प्रकार परमपूज्य आप्पांनी या ग्रंथाच्या सुरुवातीच्या प्रत्येक नमनाच्या श्लोकातून केलेला आहे की शंकराला हेच मागितलंय की देवा माझं मन त्या हरिचरणावर सतत रत राहू द्या, आणि ती कृपा केवळ तुम्हीच करू शकता. हे पार्वतीश करुणा घनशूल पाणे, द्वेष्य प्रियो न तव कोपि समान बुद्धे, अंगीकरोषि भगवन् गरलेन्दु सर्पान्, किं निष्ठुरोसि वद केवलमस्मदर्थे. हे पार्वतीपते भगवान शंकरा, आपण त्रिशूल धारण करणारे आहात. हे पार्वतीश करुणा घनशूल पाने, करुणेचे घर तर आहातच आहात, पण त्याच वेळेला तुम्ही त्रिशूल धारण करणारे आहात, उदार मनाचे आहात, करुणा घन आहात, पण त्याच वेळेला तुमच्या हातामध्ये त्रिशूल धारण केलेलं आहे. करुणा घन किती सुंदर शब्द आहे. करुणा म्हणजे कारुण्यता, कोणावरही कृपा करण्याची वृत्ती, आणि त्याचा घन म्हणजे ढग, म्हणजे कृपेचा वर्षाव करणारा मेघ आहात आपण साक्षात. विशाल हृदयाचे आहात, तुम्हाला कुणी द्वेष्य नाही किंवा कुणी प्रिय नाही, कुणी नावडतं नाही, कुणी आवडतं नाही. द्वेष्य प्रियो न तव कोपी समान बुद्धे, तुमच्याजवळ प्रत्येकाविषयी समान बुद्धी आहे. कुणाचा तुम्हाला राग येत नाही, कुणाचा लोभ वाटत नाही, सर्वांना तुम्ही समान लेखता. मग कसं लेखता तर म्हणे तुम्ही मारक विषाचा स्वीकार केला. अंगीकरोष भगवन गरलेंदु सर्पान, तुम्ही मारक विषाचा स्वीकार केला, हलाहल प्राशन केलं, आणि दुष्ट दुर्वर्तनी अशा सापांना सुद्धा तुम्ही जवळ बाळगले. गरलेंदु सर्पान, सर्पान. त्याचबरोबर तुम्ही दुर्वर्तनी ठरलेल्या चंद्राला सुद्धा स्वतःच्या भालावर स्थान दिलं, चंद्रमौली म्हणून घेतलं स्वतः. या सगळ्यांमध्ये जेवढा वाईटपणा असेल, विषात जेवढा वाईटपणा असेल, सापात जेवढा वाईटपणा असेल, तेवढा तर माझ्यात नसेल ना म्हणे. मग का माझ्याबद्दल एवढी निष्ठुरता आहे तुमच्याकडे? किम निष्ठुरोसी वद केवलमस्मदर्थे, माझ्यासाठीच का बरं निष्ठुर होता? मी वाईट असेल पण तुम्ही माझा स्वीकार केलाच पाहिजे. पतित पावन ऐसे अपना नाम धरिलेसी, आता पतिता उपेक्षीने योग्य नसे तुझसी. तुम्ही पतित पावन नाव धारण केलं म्हणले, मग पतिताचा उद्धार नाही करणार तर कुणाचा करणार? म्हणून तुम्ही माझ्यावर कृपा करा. अशा भगवान शंकराला नमस्कार करून पुढे टीका भागवती यदीय धरली डोक्यावरी पंडिती, भक्तीने वशतो भरीत सदनी, पाणी सखा श्रीपती. श्री ज्ञानेश जणो पुणक्षितितली, आले जनोद्धारणी, त्या श्री सद्गुरु एकनाथ चरणी, मी येत लोटांगणी. एकनाथ महाराजांना नमस्कार असतो, ज्यांना आपण ज्ञानेश्वरांचा अवतार म्हणतो. काय झालंय? ज्ञानेश्वरांची जी काही अपूर्ण कार्य राहिलेली होती ती करण्यासाठी म्हणून ज्ञानेश्वरांनी पुन्हा एकदा एकनाथांच्या रूपाने अवतार घेतला. एक म्हण आहे,
ज्ञानी याचा एका आणि नाम याचा तुका. नामदेवांची जी शतकोटी अभंगाची रचना राहिलेली होती अर्धवट, ती पूर्ण करण्यासाठी तुकाराम बुवांचा अवतार झाला. आणि एकनाथ ज्ञानेश्वर महाराजांचं जे अर्धवट राहिलेलं कार्य होतं ते पूर्ण करण्यासाठी एकनाथ महाराजांचा जन्म झाला. लहानपणीच ज्ञानेश्वर महाराजांनी आपलं अवतार कार्य संपवलं कमी वयात. पण भक्तांना हे सुद्धा दाखवून द्यायचं होतं की संसारात राहून परमोच्च कोटीचा संसार करून परमोच्च कोटीचा परमार्थ कसा करता येतो हे दाखवण्यासाठी एकनाथ महाराजांचा अवतार झाला. काय केलं एकनाथ महाराजांनी? भागवत मराठीमध्ये लिहिलं. कसं आहे, भागवत महापुराणाचा मराठीमध्ये अनुवाद किंवा मराठीमध्ये ओवीबद्ध लिहिल्यामुळे तत्कालीन पंडितांनी त्यांच्यावर आग पाखड केली. सगळे चिडले लोक आणि शास्त्री मंडळींनी विरोध केला. म्हणजे हे असं प्राकृतात राहायला नको, हे संस्कृतातलं ज्ञान संस्कृतात राहायला पाहिजे. मग तिथून ते पैठणाहून निघाले आणि काशी क्षेत्री गेले. तिथं त्यावेळेला अनेक पंडित असायचे काशी क्षेत्रावर आणि त्यांच्या समोर ही टीका ठेवली. सर्वांनी अभ्यास केल्यानंतर सर्वांना त्या टीकेचं महत्व किंवा तिची थोरवी लक्षात आली आणि तिचा गौरव म्हणून असा एकमेव मराठीतला पहिला ग्रंथ आहे की ज्याची काशीमध्ये हत्तीवरून शोभायात्रा निघाली. एकनाथ महाराजांनी लिहिलं एकनाथी भागवत. असं सांगतात, आता तो कथाभाग काय आपल्याला खरं खोट्यात जायचं नसतं, की भगवान विश्वनाथाच्या मंदिरामध्ये अनेक ग्रंथांमध्ये अनेक टीकांमध्ये ती टीका सगळ्यात खाली ठेवण्यात आली आणि मंदिराची कपाटं बंद करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पहाटे पाहतात तो सर्व ग्रंथांच्या वर एकनाथी भागवत आलेला असायचं रात्रीतून. असं एक नाही, दोन नाही, 3 दिवस असंच झालं आणि मग शास्त्री पंडितांनी गौरव केला आणि हत्तीवरून त्या भागवताच्या टीकेची म्हणजे एकनाथी भागवताची मिरवणूक निघाली. आणि हा झाला एकनाथांच्या लिखित कार्याचा गौरव. पण भक्ती कशी होती एकनाथांची? भक्तीने वशतो भरीत सदनी पाणी सखा श्री हरी. भगवान श्रीकृष्णानं पांडुरंगानं त्या परमात्म्यानं श्रीखंड्याच्या रूपात यांच्या घरी 12 वर्ष पाणी भरत. आजही तो रांजण पाहायला भेटतो पैठणला. गावातल्या नाथ मंदिरामध्ये तो रांजण आहे, दगडी रांजण आहे. आणि नाथ षष्टीच्या वेळेला तो रांजण आजही मोठ्या श्रद्धेनं भाविक भरतात. आणि शेवटची घागर ज्याची पडते किंवा शेवटचा कलश ज्याचा पडतो आणि घागर रांजण ओसंडून वाहू लागतो त्याची नाथ श्रीखंडाच्या स्वरूपामध्ये नाथ वंशज पूजा करतात. अशी आजही परंपरा पाळली जाते. आणि हे मी आधी जे सांगितलंय की कशासाठी आले, जनांचा उद्धार करण्यासाठी. जणू काही ज्ञानेश्वर महाराजच पुन्हा एकनाथांच्या रूपानं या क्षिती तलावर आले, या पृथ्वी तलावर आले. अशा सद्गुरु एकनाथांच्या चरणी मी साष्टांग लोटांगण करतो. गगन भासते उदास वाणे, जरी उजळिले दिशास अरुणे. प्रसन्नता झाकीत निज मुखा, अभ्रांचा की घेऊन बुरखा. एखादा दिवसच असा वेगळा आहे. नित्य मंगल असणारी पहाट, त्या दिवशी ते आकाश सुद्धा उदासवानं वाटायला लागलं होतं. जरी अरुणोदय झालेला होता तरी थोडस ढगाळ ढगाळ वातावरण असल्यासारखं आणि अजून काही असं मोकळं वाटत नव्हतं. प्रसन्नता झाकीत निज मुखा, अभ्रांचा की घेऊन बुरखा. अभ्र म्हणजे ढगांचा, बुरखा घालून बसल्यासारखे प्रसन्नता झाकून गेलेली होती. फुले न फुलती तरुण डुलती, पक्षी कोणी न चकिल बिलती. वारा घालित नवता विंझण, भ्रमण शांत गळले पैंजण. पानांची सळसळ नव्हती, झाडं हलत नव्हते, पक्षी कोणते किलबिल करत नव्हते, भुंगे सुद्धा गुंजाराव करत नव्हते. जणू काही ते गुई 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 करणाऱ्या भुंग्यांचा जो आवाज आहे
त्यांच्या ते गुंजन करणारे घुंगरं त्यांच्या जवळचे गळून गेले, असा काहीसा भास निर्माण झाला. पान्हविती ना दुधाळ गाई वत्साही उत्सुकता नाही. दुधाळ गाई आहेत पण त्या सुद्धा पाना सोडत आणि वासरू सुद्धा प्यायसाठी ओढ घेत नव्हतं. स्मित उमटे ना शिशुवदनावर आवडते ही गमेन रुचकर. लेकराच्या गुटगुटीत बालक आहे, सुदृढ बालक आहे, त्याला हसायला काहीच हे नव्हतं, म्हणजे त्याला काही त्रास नव्हता. जे नाजूक असतं, किरकिरं बाळ असतं ते रडतच राहतं, पण चांगले गुटगुटीत बाळ सुद्धा हसायला तयार नव्हते. आज असे निश्चित पडल्यासारखे पडून होते. आणि प्रत्येकाला जी आवडणारी गोष्ट होती ती सुद्धा त्याला आवडत नव्हती. आवडते ना आवडतेही गमेन रुचकर, जी आवडणारी गोष्ट सुद्धा आवडत नव्हती. खिन्न मानसी गोकुळवासी असे होत का मगे त्यासी. श्यामामुचा कुशला सेना हीच एक शंका सकलांना. खिन्न होते, त्यांना काय काय झालंय काय नाही कळत नव्हतं, पण प्रत्येकाच्या मनात एक विचार येत होता की आमचा श्याम आमचा कान्हा त्याचं कुशल असेल ना. म्हणून चला जाऊन पाहू तरी नंदबाबाच्या घरी. शोध घ्यावया व्याकुल काही नंदगृहासी आले. तो परकारथ दिसता दारी हृदयी शंकित झाले. जय हरी सुखकंदा. शोध घेण्यासाठी म्हणून नंदाच्या घरापर्यंत आले. समोर एक परकारथ, आता छोटस गाव आहे, खेड गाव आहे वृंदावन म्हणजे, तिथे काही रथ येण्याची रोजची अपेक्षा नव्हती. आजही जशी खेड्यागावांमधून एखादी मोटार, आता त्यातल्या जरा जास्त भारीची गाडी एखादी आली तर जसं लोकांना वाटतं की काहीतरी वेगळं आलंय म्हणून लोक धावतात किंवा अचंब्यानं पाहतात, तसं हा सोन्याचा परका रथ इथं दारात दिसता. यांना माहित होतं रथ कुठे आहे, मथुरेत. मग इथं आला कसा, सर्व झालं काळजात. हृदयामध्ये शंका निर्माण झाली. कंसानं एका यज्ञाचं आयोजन केलं होतं, धनुर्याग, आणि त्या यज्ञासाठी कृष्ण बलरामाला आणण्यासाठी अक्रूरजींना पाठवलं. असं एकमेकाच्या बोलण्यामधून यांच्या लक्षात आलं. कळले कोणी कंसाकडूनी कालचा आला होता रजनी. रामकृष्ण न्याया मथुरेसी वार्ता नाही परी पुरेसी. नेमकं काय कारण आहे ते काही कळत नव्हतं, पण कुणीतरी मथुरेहून आलाय आणि रामकृष्णांना मथुरेला नेण्यासाठी म्हणून आलाय. ऐकुनी आहे ऐकुनी आहे हृदय सकले. जात असे गोपास वाटले. गृही निघाले आतुर होऊन दिसले काही तेथ विलक्षण. घरातून निघाले, काही हिमतीनं आतही शिरले. नंदबाबाच्या घरात काय होतंय हे पाहताय, तिथं काही विलक्षण दिसलं. काय दिसलं? तात नंद गंभीरपणाने शून्य बघती निश्चल नयने. भव्याकर्षक पुरुष कुणी तो अधोवदन भूमी सरेखितो. नंदबाबा अशा आकाशाकडे दृष्टी लावून शून्यात पाहत बसलेले होते, दुःखीत दिसत होते. समोर एक राजविंडा भव्य आकर्षक असा पुरुष, राजपुरुष असावा असा तो समोर बसलेला होता आणि खाली बसून आपला असा 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 जमिनीवर रेगा मारत होता. तोही विचारात मग्न होता. अश्रू ढाळी मूक रोहिणी दीन यशोदा रडे स्कुंदुनी. कुंदकान मावे हृदयासी गुरवाळी बिलगल्या हरिसी. ती रोहिणी रडायला लागली, तिच्या डोळ्यातून कळकळाट अश्रू गळताय. यशोदा मात्र स्पुंदून स्पुंदून जोरजोरानं हमसून रडत. तिचा हुंदका मावत नव्हता आणि तिनं आपल्या जवळ त्या हरीला घ्यावं, कृष्णाला घ्यावं आणि पुन्हा पुन्हा त्याच्या डोक्यावरून हात पुरवाळा. तिथं काय चालू आहे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. स्तब्ध होऊन सगळे गोकुळवासी पाहत होते काय चाललंय. तिच्या कटीसी दोहातानी वत्सल विळखा देई. वदेशी हरी गदगद कंठे जाऊ नामी आई. जय हरी सुखकंदा. तिच्या कमरेला विळखा मारला हरीनं आणि म्हणाला, आई मी जाऊ का ग? बाळ ये वडे वदली आई
पुढे मुखातून शब्द न येई. बाळ म्हणली फक्त, पुढे तिच्या मुखातून एक शब्द बाहेर पडेना. भगवान काय म्हणाले, माय असे का बरे करावे, वदे श्याम मधु मंजुल भावे. आई असं करावं का ग, असं म्हणून कृष्ण तिची समजूत काढतो. येईन ना मी पुन्हा परतुनी, फसवितोस तू बोलत जननी. तो म्हणाला मी येईल परतून. आई म्हणाली नाही, फसवतोयस तू मला. या काय असतात, थोडा मला आवाजाचा त्रास होतो, आतल्या संवेदना असतात. बऱ्याच वेळेला आपल्या जवळच्या माणसाला पुढे काहीतरी अघटित घडणार आहे लवकर लक्षात येत असतं. बऱ्याच वेळेला आपल्या घरातलं वृद्ध माणूस एखाद्या वेळेस तुम्हाला म्हणत असतं जाऊ नको रे, आणि त्यावेळेला जर आपण बाहेर निघालो तर काही ना काही अघटित घडतं. तिच्याही मनात काहीतरी कालवाकालव झाली आणि तिच्या आतल्या संवेदना यशोदेला सांगत होत्या की कृष्ण परत येणार नाही, कृष्ण परत येणार नाही, कृष्ण परत येणार नाही. पाप से रे कंसा पोटी, तो तव घा वचविरले ओठी. ती म्हणाली कंसाच्या पोटी पाप आहे, तो तव घा पर्यंत बोलली. घात करेल माय शेवटी. लेकराचा घात शब्दात सुद्धा तिला व्यक्त करावं वाटत नाही. घा पर्यंत बोलली आणि तिची वाचा थांबली. मग बलराम दादा काय म्हणताय, बलरामे तव म्हटले तीते, शोकावरी हा प्रिय माते. हरीस कोठून भय कंसाचे, ज्ञात नका तुझ प्रताप याचे. जये तुडविला नाग कालिया, सहजी वारिली राक्षस माया. चेंडू समधरिला गोवर्धन, निर्भयासी सगळे त्रिभुवन. आई तू काळजी करू नको म्हणतो, तुझा शोक आवर. तुला माहित नाही का म्हणजे कालिया चिरडलाय ना, राक्षसांची माया सहज यानं दूर केली आणि तो गोवर्धन एवढा मोठा पर्वत चेंडू सारखा वर उचलला म्हणे. तुला असं वाटतं कसं म्हणे, निर्भय म्हणल्या. त्रिभुवनात याला कोणी हरवू शकणार नाही. कृष्ण काय म्हणाले, परतून येऊ धुळीस मिळवून दुष्टांच्या उन्मादा. संशय वाहू नकोस जननी, दे शुभ आशीर्वादा. जय हरी सुखकंदा. आई आम्ही दोघं जाऊ म्हणले आणि त्यांना धुळीला मिळवून येऊ परत, फक्त तू आशीर्वाद दे, काही संशय मनात घेऊ नको म्हणते. आई काय म्हणते, आता नंदाकडे वळले. हे पोरं तर ऐकायला तयार नाही. यशोदेनं आता दुसरा प्रयत्न करावा म्हणून, करू नको रे साहस बाळा. बाळा आगावचा खटाटोप नको करू रे. म्हणजे कोणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्यावं तिथपर्यंत ठीक आहे म्हणजे, कशाला स्वतः जाऊन खेटायचं. करू नको साहस. आपण तरी समजवान याला. नवऱ्याला म्हणाले तुम्ही तरी सांगा ना जरा याला समजावून. वदे करुण विह्वला यशोदा, काय म्हणावे सुचेन नंदा. काय म्हणावे नंदाला सुद्धा सुचत नव्हतं. आता सहज परवानगी मिळणार नाही हे कळल्यावर कृष्णाने काय केलं, पटकन मातेच्या पायावर डोकं ठेवलं आणि म्हणाले, शिर ठेवून मातेच्या चरणी, निघता बोलत शारण पाणी. त्वरा करा अक्रूरजी आता, तुम्ही चलताना होताता. अक्रूरजी चला, गडबड करा म्हणलं. बस झालं, इथं जर जास्त वेळ थांबलं तर हे काय अवघड प्रकरण होणार आहे. आणि वडिलांना विचारलं, येताय ना बाबा तुम्ही सोबत. निश्चय हरीचा पाहुन देवी, यशोमती अक्रूरा विनवी. तिनं विनंती केली अक्रूराला तशी. हृदय करीतसे तुमचे स्वाधीन, पदर पसरिते आना परतून. माझं हृदय देते म्हणे अक्रूरजी तुमच्या जवळ, त्याला परत आणा, तुमच्यावर जिम्मेदारी. भगवंताची आई आहे, तर प्रेमापोटी अक्रूरजी समोर भीक मागते पदर पसरून. अक्रूरजीचा विचार करा, त्याच्या मनात काय काय घालमेल चाललेली असेल. आपल्याला इथं बसून ऐकताना ती घालमेल जाणवती. त्या विचाराला तर सगळं माहित होतं तिकडे मथुरेत काय म्हणतात त्याला प्लॅन ठरलाय. बरोबर आहे ना, तिथं काय त्यांचे सगळे त्यांनी ठरवलंय त्या कंसानं मारायच्या योजना आणि सगळे आराखडे. आणि इथलेही सगळे प्रसंग हा पाहत होता, किती जीव लावतात लोक. रामकृष्ण मथुरेस निघाले,
क्षणात हे चौकडे कळाले, धावत आले गोकुळ सारे, तशीच उघडी टाकून दारे. सर्वजण जसे होते तसे दार उघडे टाकून धावत आले नंदाच्या घराकडे. यशोमतीचे हृदय रत्न ते चढे रथावर वेगे, गोपाळासह नंद निघाला, गाड्यातून त्या मागे जय हरी सुखकंदा. यशोमतीचं हृदय रत्न त्या रथावर चढलं, झटपट चढला आणि नंद आपल्या गाड्यांमधून त्याच्या मागोमाग निघाले. गोपाळांना सोबत घेतले. बसे पुढे अक्रूर धुरेवर, अश्व जाहले गमना तत्पर, तोच वेळीला रथ गोपींनी, कृतनिश्चय जणू बहुशंकांनी. अक्रूर धुरेवर बसले रथ हाकण्यासाठी आणि घोड्यांनी असा त्यांनी मागून घोड्यांना खून केली आणि घोड्यांनी पुढे पाय टाकावा, पहिलं पाऊल टाकावं तोच या सर्व गोपींनी गराडा घातला आणि रथाला वेढून घेतलं. कसं दिसलंय, निश्चयाच्या भोवती जशा शंका याव्यात आणि निश्चय तडीच जाऊ नये असं वाटावं. एखादी गोष्ट आपण ठरवावी आणि उगाचच मनात शंका याव्या, होते का नाही होते का नाही, तसा हा काहीसा प्रकार झाला. म्हणे या गोपींनी विळखा घातला सगळ्या रथाला. कुणी ओढुनी धरली चाके, रथा समोरी पथात वाके, मिठ्या मारिल्या अश्वपदासी, लोळण घेती कुणी महिसी. घोडा लाथ मारल याची सुद्धा काही त्यांना काळजी वाटली नाही. जाऊन घोड्याच्या पायाला मिठ्या मारल्या, रथाचे चाक धरले, कुणी आडव्या झोपल्या रथासमोर. ध्वनी तयांच्या शोकातून ये, जा जाणे तर तुडवित हृदय. त्यांच्या शोकातून काय ध्वनी येत होता, जायचंय ना कृष्णा, आमचे हृदय तुडवत जा. प्राण आमचा टाकून जाई, देहाची माक्षितीच काही. आमचा प्राण असणारा तू आम्हाला टाकून जातोयस, मग या शरीराची किंमत ती काय. हास्य हरीच्या जे मृदू ओठी, स्नेहमयी जे विलोल दृष्टी, मधु मंजुळ जे प्रेमळ भाषण, तेच असे व्रजरमणी जीवन. आम्ही जगत होतो हरीच्या बोलण्यावर, आम्ही जगत होतो हरीच्या हास्यावर. हास्य हरीच्या मृदू ओठी, जे मृदू ओठी, स्नेहमयी जी विलोल दृष्टी, त्याच्या स्पर्शावर, त्याच्या बघण्यावर, त्याच्या कोड्यावर. आता कसं जगायचं, आमचं जीवनच सगळं तुझ्यात अडकून पडलेलं होतं. श्याम जीवनाधार तयांचा सोडून निघता दूर, कासा विस झाल्या विन केवी, राहिल कोमल ऊर. जय हरी सुखकंदा. कासा विस झाल्या. श्याम कसारे होशी निष्ठुर, क्रूर से हा नच अक्रूर. अक्रूर नाही म्हणल्या, अक्रूर आहे, नाही लागलाय आमच्या. तात नंद तुम्हाही कळेना, कसा धाडिता आमचा काना. नंद बाबा तुम्हाला सुद्धा कळत नाही का, आमचा काना. कोण म्हणतंय, गोपी म्हणताय नंदाला, आमचा काना तुम्ही कसं काय पाठवता. हे प्रेमाचं सामर्थ्य, हे भक्तीचं सामर्थ्य. प्रत्येकाला कृष्ण आपला वाटत होता, माझा वाटत. शुद्ध आपुली त्या नभती, नयनी अविरत अश्रू स्रवती, उष्ण श्वासे ओठई सुकले, अक्रूराचे हृदय द्रवले. त्या वीर अक्रूराचं सुद्धा यांची अवस्था पाहून हृदय द्रवलं, त्याच्याही हृदयाला पाझर फुटला. हे तर माणसं होते सगळे, अक्रूरजी असो किंवा गोपी असो. गाय वासरे आसू ढाळीती, पक्षी फिरती रथा भोवती, चराचरांची बघता प्रीती, विस्मय झाला तो निज चित्ती. त्या अक्रूराला नवल वाटायला लागलं. गायी वासरं सुद्धा रडायला लागली. पाखरांना रडता येत नव्हतं म्हणून पाखरं सारखे रथाभोवती गिरट्या घालायला लागली. ही चराचराची प्रीती पाहिली आणि त्याचं हृदय द्रवलं. रथावरून भगवान उतरले. कृष्णाला वाटलं आता हे काही प्रकरण थोडक्यात आटोपणार नाही. भगवान पुन्हा खाली उतरले. रथावरून भगवान उतरले, वृजरामांसी हृदयी धरले. गोपाळांना जवळ धरलं. पुसुनी अश्रू निज शेल्याने, शांतविती त्या गोडवचाने. आपल्या शेल्याने त्यांचे अश्रू पुसले आणि त्यांचं सांत्वन करायला लागले. आणि त्याच वेळेला गोपजनांवर प्रेम जरी असतं भगवंताला, तरी कर्तव्याची जाणीव आहे. आणि भगवंतानी एका
त्या एक कटाक्ष अक्रूराकडे टाकला आणि खुणवलं, तुम्ही रथ सुरू तर करा. पुन्हा विता अक्रूरा तो रथ हळूच काढी पुढती, फिरवित निज कर गायी पाठी, बोलत करुणामूर्ती जय हरी सुख कंदा. युक्ती आहे भगवंताजवळ की एखाद्या प्रसंगातून बाहेर कसं निघायचं. खाली उतरले, त्यांना वाटलं जायचं जरा रद्द होतंय काय. त्यांच्याशी बोलत बोलत गायीच्या पाठीवरून हात फिरवत फिरवत भगवंत काय म्हणतात, गोपींनो तुमच्या प्रेमाला सदाच आहे मी विकलेला, देहाने जरीही परदेशी, परी मने नित तुमच्या पाशी. मी तुमचा विकलेला, मी देहानं जरी तिथे गेलो तरी मनानं इथंच राहणार. आणि खरंच भगवंत शेवटपर्यंत अवतार समाप्तीपर्यंत भगवंत मनानं गोकुळातच होतो. आपलं काय होतं, देहानं आपण इथं असतो, मनानं मात्र घरी असतो. काय चाललंय काय नाही. सुना जर इथं आलेल्या असतील तर सासूबाई काय करत असतील, सासा जर इथं आल्या असतील तर सुनबाई काय करत असतील. इकडच्याही बाजूला शंका काही कमी नसतात. फक्त मी तुम्हा मानवल्यांना असं वाटायचं की रोज उठून आमच्यावरच येतं, पोरग घरी पोहोचलं का नाही. इथं नाही, ते पुण्यात असतं तरी यांना मोठी काळजी असते की ते पोहोचलं का नाही, ते दोघं नवरा बायको सोबत जेवतात का नाही, घरी सुनबाई स्वयंपाक करते का नाही. हे थेट विचारत नाही, तिकडून विचारायला होतात. हे विचारतात माय मावल्या म्हणजे काही स्वतः थोडीच विचारतात, हे चौकस असतात. हे विचारतात, विचार आज काय केलंय. इथं हे दोघं पिठलं भाकरी का खाईना, पण त्यांनी काय केलं ह्याची चौकशी असते. असं आहे आपलं. आपण मंदिरात नसतो देहानं, पण आपलं सगळं चित्त बाहेर असतं. आमची आजी म्हणायची, धड देवळात आणि चित्त पायताना. अर्ध्यांचं लक्ष म्हणायचं मध्ये बघ माझी चप्पल नेईल का, माझी चप्पल नेईल का, माझी चप्पल नेईल का. पण यांचं तसं नव्हतं. भगवंताचं मन मात्र गोकुळातच राहिलं शेवटपर्यंत. तुम्हा सोडून जात दिसे जे, सुखेन ते उरफुटते माझे, परी नैष्ट कर्तव्य चुकविने, म्हणून जातसे निरुपायाने. तुम्हाला सोडून जातो म्हणजे मला काय आनंद आहे का, म्हणजे माझाही उर फुटतोय, पण कर्तव्य करणं तितकंच आवश्यक आहे म्हणून मी जातो. देह वेगळाले जरी दिसती, तरी आहो अभिन्न चित्ती, यास्तव शोकी शोक उगीच करानच, हसत मुखाने निरोप द्यामज. आपले देह वेगळाले जरी दिसत असतील म्हणजे आपण अभिन्न आहोत. आता उगाचा शोक करू नका, हळूहळू समजावत आले त्या मुद्द्यापर्यंत. हसत मुखाने निरोप द्या, मग हसून मला निरोप द्या. म्हणजे जसं युद्धावर जाणाऱ्या पतीला त्याच्या सौभाग्यवतीनं हसून निरोप द्यावा असा संकेत देतात राजपूत स्त्रिया. तर या बाबतीत फार म्हणजे इतक्या म्हणजे त्यांचं हृदय इतकं त्या बलिष्ठ बनवलेलं असतं. त्यांनी माहिती आहे पुढचा क्षण कसा येणार. त्या काळापासून नव्हे आजपर्यंत, आज तागायत सैन्यामध्ये पंजाब राजस्थान मधील लोक जास्त आहेत आणि त्या स्त्रिया तितक्याच ताकदीनं त्यांना निरोप देतात. पुन्हा त्वरित यद दर्शन व्हावे. आणि कसं असतं म्हणले, लवकर जर पुन्हा कुणाचं परत परत येणं असं व्हावं वाटत असेल, पोचवीत त्या दूर न जावे. त्याला फार पोचवायला लांबपर्यंत जाऊ नये. पूर्वी जुनी पद्धत होती, गावच्या पानवट्यापर्यंत सोडायला जायचं. फार त्याच्या घरी घेऊन सोडण्याचा प्रकार नव्हता आजच्या सारखा. मग त्याला यायला उशीर लागतो म्हणून पाय सोबत करावी असा प्रकार होता. किमान 5 पावलं तरी त्याच्यासोबत जावं, मग तिथून तू जा बाबा मी वापस येतो, म्हणजे ते लवकर येतं म्हणे वापस. भगवंत सांगतायत त्यांना, पुन्हा त्वरित यद दर्शन भावे, पोचवीत त्या दूर न जावे, म्हणून फिरावे परत गृहासी, वदनासे झट चढे रथासी. असा म्हणला आणि झटकन रथावर चढला. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, बोलन कानी शिरती, निघता रथ परी श्याम श्याम रे, गोपवधू हंबरती जय हरी सुख कंदा.
कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, बोलन कानी शिरती, कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, निघतारथ परी श्याम श्याम रे, निघतारथ परी श्याम श्याम रे, गोपवधू हंबरती, गोपवधू हंबरती, कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती, बोलन कानी शिरती. कृष्ण दर्शने तन्मय वृत्ती. काय बोलायला लागलं काहीच ऐकवलं नाही आतापर्यंत भगवान म्हणले, फक्त श्याम 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 म्हणून रडतात, हंबरतायत अक्षरशः काहीच. वदती गोपी लव थांबवरथ. आता कृष्ण तर ऐकू देत नाही. बघू दे कृष्णा पुरव मनोरथ. अक्रूराची विनंती करायला लागल्या. कृष्ण म्हणे चल पुढे त्वरा कर, दुध्यात पडला तई अक्रूर. हे म्हणायला लागल्या थांबव रे, एकदा कृष्णाला डोळा भरून बघू दे. कृष्ण म्हणते चल आता घाई कर, निघ इथून. तो दुधात पडला. त्याला वाटतं काय करू, हे करू का ते करू. शंका कुलतो म्हणे मनासी, कंसासे की क्रूर विशेषी, धोका जर पोचला हरिते, प्राणा टाकील सारे व्रजते. त्याला कंसाचं बोलणं आठवलं. तिथं काय काय योजना ठरल्या होत्या कृष्णाचा घात करण्यासाठी, त्या सगळ्या त्याच्या कानावर आलेल्या होत्या. त्याला वाटलं जर तिथं जाऊन या हरीला काही धोका पोहोचला तर हे सगळं व्रज प्राण सोडून देईल, पशु पक्षी इथले सगळे प्राण सोडतील. आणि तो तळतळाट तळतळाट तो माझ्या माथी, कारण मी कंसाचा साथी, निंदतील मज सदैव सज्जन, लज्जास्पद मग होईल जीवन. सज्जन माझी निंदा करतील. एवढंच माणसाला लक्षात ठेवावं. आपण जीवन जगताना सज्जनांनी आपली निंदा करू नये. दुर्जन तर करतच असतात, ते करू देत. दुर्जनांनी निंदकाचे घर असावे शेजारी, ते दुर्जन असणार तर ठीक आहे, पण सज्जनांनी निंदा करणं केव्हाही चांगलं नाही. माझं जीवन लज्जास्पद होईल म्हणून असा त्याच्या मनामध्ये शंका होती. रथ तिथून निघाला. रथ निघाला, पुढे 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 मार्गक्रमण करत होता. भगवंताच्या मनामध्ये आलं की अक्रूराच्या मनात जी घालमेल चालली आहे ती सुद्धा दूर केली पाहिजे. निज सामर्थ्ये परिहरीने, मोहनाशिला सहजपणाने, अनंत विश्वे होती जाती, याच्या निमिषोन्मेषावरती. अक्रूराची मनस्थिती ओळखली. भगवंतात मोठं सुंदर वर्णन आहे. वाटेत संध्यावंदनासाठी रथ थांबला. आता हे याच्यामध्ये फक्त आपण प्रसंग एका चौपाईत सांगितलं, पण काय झालं. निज सामर्थ्ये परिहरीने, मोहनाशला सहजपणाने म्हणजे काय केलं. संध्यावंदनासाठी रथ थांबलेला असताना अक्रूरजी संध्या करण्यासाठी म्हणून स्नानासाठी एका सरोवरामध्ये सरोवरात स्नान करण्यासाठी उतर. आज त्यावेळेला कृष्ण आणि बलराम रथात होते, कारण यांची काही मुंज झालेली नव्हती. यांना संध्या करण्याचा काही प्रश्न नव्हता. आता ह्यांनी संध्या करायसाठी म्हणून स्नानाला म्हणून मध्ये गेले. डुबकी मारल्यानंतर शेषशाही भगवान श्रीकृष्णाच्या रूपामध्ये दिसले. स्नान करता करता याला वाटतं भास होते. बाहेर पटकन डुबकी मधून बाहेर आले. पाहतात तर हे दोघं तर रथात बसलेले. पुढच्या डुबकीला तिन्ही वेळेला भगवंताने त्यांना दर्शन दिलं. आणि मग अक्रूरजीला लक्षात आलं की हे प्रकरण काही वेगळं आहे. त्याला कंसाविवसाची काही भीती नाहीये. तर भागवत महापुराणात 10व्या स्कंदामध्ये म्हणजे दशम स्कंदामध्ये 40व्या अध्यायामध्ये अक्रूर स्तुती नावाचं एक प्रकरण आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 श्लोक आहेत. आता असा भागवताचा ज्या वेळेला उल्लेख येतो त्यावेळेला भागवताचा तो श्लोक उद्धृत करावा आणि पुढे जावं असं शास्त्र आहे. नतोस्म्यहं त्वखिलं हेतु हेतुं, नारायणं पुरुषमाद्यं, आद्यम अव्ययं, यन्नाभिजातद्रविन्दकोशात्, ब्रह्मा विरासीत् यत् एष लोकः.
काय अर्थ याचा? या अखिल पृथ्वी प्रकृतीचे तुम्ही कारण आहात. आपण अविनाशी नारायण आहात. नारायणम पुरुषम आद्यम अव्ययम. आपल्या नाभिकमलापासून त्या ब्रह्मदेवाची उत्पत्ती झालेली आहे. जसं दर्शन दिले तसं आठवड्यानं वर्णन केलंय. ज्याने या चराचर जगताची रचना केलेली आहे अशा तुमच्या चरणी मी सदैव नतमस्तक आहे. सादर वंदून, तिथं नमस्कार केला. सादर वंदून सहर्ष मगरथ आणि मधुनगरी ते, त्या ते भयका कंसापासून पटले अक्रूरा ते जय सुखकंदा. नगरी येता बोलत सादर हात जोडून हे परमेश्वर. काय म्हणले आता? परमेश्वर म्हणले. कळालं ना? इतक्या वेळेस कृष्ण होता, आता कृष्ण म्हणण्याची हिंमत राहिली नाही, आता परमेश्वर म्हणून बोलले. पदला गावे मम सदनासी कृतार्थ करणे मज ऋषिकेशी. माझ्या घरी चला म्हणे, माझ्या घराला तुमची पायधूळ लागू द्या, माझा संसार कृतार्थ करा. परब्रह्म साकार सावळे अतिथी जरी दासाचे झाले. धन्य धन्य ही ग्रहस्थ तामम मज करिता घ्या हरी तुके श्रम. तुमच्यासारखं सगुण साकार परब्रह्म माझ्या घरी आलं तर माझ्या गृहस्थ आश्रमाची धन्यता होईल, सार्थकता होईल, म्हणून माझ्यासाठी एवढे श्रम घ्या म्हणून भगवान म्हणाले. अक्रूरजी हे हवे कशासी मी का परकासे तुम्हासी. वरी ज्यासाठी मज कंसाणे आणविले ते करू त्वरेने. कशाला राहू दे, आम्ही काही तुमच्यासाठी परका नाही म्हणले. आधी ज्याच्यासाठी कंसानं मला आणलंय ते काम आधी करू. स्वस्त मने मग पाहून चार घेऊन राहू इथेच तोवर. एवढा विश्वास होता, असंच करणार, आता काही गरज नाही म्हणजे नंतर इथंच राहायचंय. तुमच्या घरी स्वस्त मनानं पाहुणचार घेऊ म्हणले. काही करणे असती गोष्टी कळवा कंसा उद्याच भेटी. उद्याच सांगा म्हणजे कंसाला आम्ही भेटीसाठी येतोय, उद्याच काही गोष्टी करून टाकायच्या. मग काय केलं? कुठं गेले कंसानं? जी काही राहायची सोय केली होती तिथं गेले का? किंवा अक्रूरजीच्या घरी गेले का? नाही. नगरीच्या बाहेर उपवणी परिवारासह बसले. रामकृष्ण जे धर्मोद्धारा भूलोकी अवतरले जय हरी सुखकंदा. शत्रूच्या गोटात आत जाऊन बसायचं नसते हे भगवंतानं तेव्हा सांगितलं. बाहेर राहिलं पाहिजे, दूर राहिलं पाहिजे. काय होईल काही सांगता येत नाही. पुढे संधीच्या वेळेला जेव्हा भगवान हस्तिनापुरी गेले त्यावेळेला सुद्धा ते दुर्योधनानं सोय केली होती. 6 ऋतूंची सगळे अनुभव घेता येतील अशी कंडिशन्ड रूम होती. आता तरी एअर कंडिशनर असते फक्त, त्यात 6 ऋतूचा आनंद घेता येईल असा राजवाडा श्रीकृष्णासाठी निर्माण केला होता. पण तिथे गेले नाही, विदुराच्या घरी गेले नाही. आमच्या आप्पा याचं एक उदाहरण सांगायचं. फक्त असं कळालं नाही म्हणजे आपल्या राज्यकर्त्यांना. शास्त्रीजींना हे कळालं असतं तर शास्त्रीजी प्राणाला मुकले नसते. रशियात जो शास्त्रीजींवर झालेला, लालबहादूर शास्त्रींवर झालेला जो प्रकार आहे तो असाच आहे. म्हणजे अतिशय विश्वास ठेवणे आंधळेपणानं ते चुकीचं ठरतं हे भगवंताने इथं सांगितलं. आणि धर्मोद्धारासाठी आले होते. दुसरे दिवशी वदे मुरारी. सकाळ झाली, चला न दादा पाहू नगरी. बलरामाला म्हणले चला दादा नगरी पाहू. नागरिकांच्या काय मनात असती तेही, नागरिकांच्या काय भावना असती तेही कळे आपणा. गावात फिरलं म्हणजे लोकांच्या मनात काय, लोक आपल्या बाजूने आहेत का कंसाला साथ देणार आहेत हे सुद्धा कळायला पाहिजे. म्हणजे नगरातून एक चक्कर मारून येऊ. जरी प्रजेची राजावरती असेल उत्कट निश्चल भक्ती, तरी दयासी अशक्य बधने सहज सुलभ अन्यथा त्याविने. त्याच्यावर जर भक्ती असेल कंसावर तर त्याला मारणं अवघड आहे. पण तसं नसेल तर ते सहज सुलभ आहे, म्हणजे काय अवघड नाही. कसे हो तसे आपुले स्वागत त्यावरून हे होईल निश्चित. आपलं स्वागत कसं होईल त्याच्यावरून ठरवू म्हणले काय करायचं. गोपाळांसह मग परमेश्वर येत बघाया ते मथुरापुर. गोपाळांना सोबत घेतलं आणि मथुरा नगरी पाहण्यासाठी आले. भाग्योदय होण्याच्या पूर्वी शुभ विचार ये हृदयी जेवी. देवी म परमात्मा मधुसूदन मथुरे माझी करी आगमन. भाग्योदय होण्याच्या पूर्वी, भाग्योदय होण्याच्या पूर्वी शुभ विचार
परमात्मा मधुसूदन मथुरे माझी करी आगमन भाग्योदय होण्याच्या पूर्वी भाग्योदय होण्याच्या पूर्वी भाग्योदय होण्याच्या पूर्वी जसे शुभ विचार माणसाच्या मनामध्ये स्फुरतात हृदयामध्ये स्फुरतात तसंच मथुरेचा भाग्योदय होणार आहे म्हणून तो भाग्योदय करण्यासाठी भगवान परमात्मा मधुसूदन रूपानं तिथं आगमन करत आहे रत्न खचित कांचनमय तोरण गोपवेश भगवंता तेजो वलयांकित मुनिवरशी शोभा देई शिरता जय हरी सुखकंदा तिथं कमाल आता यज्ञ आरंभ होणार होता वेगवेगळ्या प्रकारची तोरणं लावलेली होती रत्न खचित होती सोन्यानं मडवलेली तोरणं लावलेली होती आणि त्यातून भगवंत आज शिरतायत आणि भगवंताच्या प्रभेनं ते सोनं चमकून उठतंय कसं दिसतंय आपण एखाद्या चित्रात पाहतो की नाही भगवंत बघा पांडुरंगाच्या मागे वलय आहे प्रकाशाचं तसं वलय निर्माण होतंय आणि लखलखून भगवंत चमकून निघताय त्याच्यातून किंवा भगवंताच्या प्रभेमुळे त्या तोरणाची शोभा वाढते असं चित्र तिथं दिसत नाना रीती नटून साजिरी वासक सज्जा प्रियादरी देवी मथुरापुरी अलंकृत करी हरीचे प्रेमे स्वागत ही मथुरा नगरी सजून हरीचं स्वागत करत होती जणू काही वासक सज्जा उभी आहे वासक सज्जा कसं आहे 8 प्रकारच्या नायिकांना सांगितलेल्या आहेत संस्कृत साहित्यामध्ये वासक सज्जा विरोहोत्कंठिका अभिसारिका खंडिता कलहांतारिता विप्रलब्धा पोषित भर्तृका स्वाधीन पतिका आता जी कलहांतरिता म्हणजे कोण असती भांडण करून पतीपासून वेगळं राहणारी स्वाधीन पतिका म्हणजे पती जिनं मुठीत ठेवलेला आहे अभिसारिका म्हणजे शृंगार करून प्रियकराच्या भेटीला बाहेर जाणारी आणि वासक सज्जा इथे जे वर्णन केलंय मथुरेचं मथुरा कशी दिसत होती वासक सज्जा कशी असते स्वतःच्या घरी स्वतः शृंगार करून प्रियकराच्या आगमनाची वाट पाहत आपल्या खिडकीत उभी असते नवरा येण्याची वाट पाहत घरी उभी असते अशी नवरा येण्याची वाट पाहत मथुरा उभी होती म्हणजे नगरी कारण तिचा नवरा कोण होता तो श्रीकृष्ण मथुरापती होणार होता म्हणून ती वाट पाहत उभी होती महानदीशी अगस्त्योदये वेगळीच की प्रसन्नताये तसे हरीचे होता दर्शन तत्सुंदरता झाली शतगुण तसं अगस्तीचा उदय झाला की नद्या स्वच्छ होतात तसं या मथुरा नगरीचं वातावरण अगदी स्वच्छ झालं हरुणी घेऊन रजकापासून राजवेश हरी करीत धारण धोबी चालला होता कंसाचे राजवस्त्र धुवून इस्त्री करून एकदम काय आजकाल काय असतं नाही ड्राय क्लीन करून नेत होता आणि यानं त्याला धरलं त्याच्या जवळचे ते वस्त्र हिसकाटून घेतले आधीच गोपवेश सुंदर होता आणि त्याच्यावर हे राजवस्त्र धारण केले गोपवेश असता जो सुंदर हा घालील मग त्यात किती भर पथी चालता नंद कुमार जनहर्षाशी येत बहार हरिचरणावर तई वाहिली आदर भावांची सुमनांजली लोकांना आनंद झाला कुणीतरी आला म्हणजे दडपशाहीच्या विरोधात आपल्याला आनंद झाला म्हणून तर 10 वर्ष आपण बोट आणलंय ना कसं का होईना असाच आनंद राहू द्या तर भगवंताच्या चरणी तीच प्रार्थना करू की आपली बुद्धी त्या आनंदाच्या दृष्टीनं बोट दाबण्यासाठी तयार राहो हरि कीर्तीने प्रथमच होत्या मोहविल्या पुरणारी आज नेत्रफल लाभणार मग गडबड झाली भारी जय हरी सुखकंदा कीर्ती ऐकली होती कृष्णाची त्या मेला तो मेला पण आज प्रत्यक्ष पाहायला आज नेत्रफल लाभणार आहे नेत्राला फळ लाभणार आहे म्हणून गडबड झाली काय गडबड झाली हे दृश्य कसं दिसत होतं कमळ दले विकसुनी प्रभाती सुंदरता जणू प्रगटे वरती तशी गवाक्षे उघडी होती पुररमणी त्यामध्ये शोभती कमळ उगवावं आणि कमळाच्या मधल्या कर्णिका जशा सुंदर दिसाव्या तशा या खिडक्यामध्ये उभ्या राहिलेल्या नारी सुंदर दिसत होत्या
श्री कृष्णाचे होता दर्शन, आज वाटले कृतार्थ लोचन, आनंदाश्रू अर्घ्य जाहले, कटाक्ष नचती नील उत्पले. भगवंताचं दर्शन झालं, डोळे आपले कृतार्थ झाले म्हणजे पावन झाले आणि आनंदाश्रूचं अर्घ्य अर्पण केलं. आणि भगवंताचा जो कटाक्ष आहे, एखादं निळं फुल यांच्यावर फेकलाय असा त्यांना आनंद व्हायचा. भरुणी ओंजळी फुला फुलांनी, कृष्णावर उधळीतात रमणी, काय सर्व वासना भावना, हरिप्रती वाहती अंगना. सर्व वासना भावना ज्या काय होत्या त्या सर्व फुलांच्या रूपानं हरिवर उधळून टाकत होत्या. हा सतगारी जय श्री हरी, स्नेहल नयने पाहत नारी, तै वाटले त्या सापले, जीवन आजी सफल जाहले. एखाद्या पाहणाऱ्याची दृष्टी, वरून पाहणाऱ्या स्त्रीची दृष्टी आणि खालून हा कृष्णाची दृष्टी जर एक झाली तर तिला वाटायचं की माझं जीवन सफल झालं. इतक्यात काय झालं, कंस सेविका कुब्जेने बहु सन्माने प्रेमाने, जलद नील तेजा अर्पियले, मलय चंदनी उठने जय हरी सुख कंदा. कंसाची एक सेविका होती कुब्जा, 3 ठिकाणी वाकडी होती. तिचं काम काय होतं दासीचं त्या, की रोज अंगराग उगाळावा म्हणजे चंदनाची उटी उगाळावी आणि तो अंगराग कंसाला नेऊन लावावा. त्या काळात ती अत्तर लावण्याची पद्धत होती सुंदर, सुगंधित शरीर राहण्यासाठी. गंध उगाळण्याची सुद्धा एक पद्धत असते. सहान आणि सहानेवर त्या खोडाचा, चंदनाच्या खोडाचा धर केलेला कोन, याच्यावर गंध कसं उगाळलं जातं ते कला आहे. तुमच्या आप्पा म्हणायचे की बरेच जण चटणी सारखं गंध उगाळतात आणि गंधासारखी चटणी करतात. बघा तुम्ही, जो कोणी सहानेवर गंध उगाळून भगवंताची पूजा करत असेल, एखाद्या दिवशी जर गंध बरोबर उगाळला गेला नाही तर ते भगर भगर लागत नाही भगवंताच्या कपाळाला किंवा त्याची खपली गळून येते. पण ते व्यवस्थित उगाळलेलं असतं तर दिवसभर ते राहतच, आपल्याही कपाळाला राहत, देवाच्याही कपाळाला राहत. तशी ती कौशल्यानं उगाळत होती अंगराग. आणि ती कुब्जा तिथून जात होती आणि तिच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की हे एवढं सुंदर मी चंदनाचं गंध रोज तयार करते, ते दुसऱ्या कोणासाठी नाही, आज भगवंतासाठीच आहे. म्हणून तिनं ते कृष्णाला अर्पण केलं. आणि मग काय झालं, उंच सकल ही भूमी जेवी, शशी किरणे समचार दिसावी, वृत्तिगता कुटिलता जशीवा, निमे गुरूंची करिता सेवा. चंद्रप्रकाशामध्ये जाताना रस्त्यावरचे खाच खळगे दिसत नाही, म्हणजे बाकीचे लाईट नसताना केवळ चंद्रप्रकाश असावा, त्यावेळेला खाच खळगे दिसत नाही, सर्व जमीन सपाट दिसते. तसं झालं. किंवा वृत्तिगता कुटिलता जशीवा, वृत्तीमध्ये असलेली कुटिलता गुरुच्या सेवेनं नष्ट होते. तसंच हिचं झालं नाही. 3 ठिकाणी वाकडी होती. तसे कृपा करिता वनमाळी, विकृत शरीरा सुंदर झाली. भगवंताने काय केलं, तिच्या पायावर स्वतःचा पाय दिला आणि एका हाताने तिच्या हनुवटीला असा झटका मारला की ती जी 3 ठिकाणी वाकडी होती ती सरळ झाली, सुंदर झाली. वृत्तिगता कुटिलता जशीवा, गुरु निमे गुरुची करिता सेवा. आपल्यातलाही वाईटपणा जर निघून जायचा असेल ना, तिनं काय केली, कृष्णाची सेवा केली. आपल्यासाठी कृष्ण कोण आहे, सद्गुरू. सद्गुरूंची सेवा तितक्याच तन्मयतेनं करा, तुमच्यातलं वाईट जे आहे ते सद्गुरू काढून टाका. आणि मग उरतं काय, चांगलंच सुंदर. वंदनीय पुरुषांचा आदर, करिता विफल न जात खरोखर. कारण आहे की वंदनीय पुरुषांना आदर दिल्यानंतर तो काही विफल जात नाही, त्याचं काही ना काही फळ मिळतं. तसं तिला हे फळ मिळालं. मोहक जे वाटते कुठेही, स्मितते रमणी वदनी येई, निवडुंगाचे पुष्प ही सुंदर, वाणू किती मल्लिका फुले जर. कुठेही मोहक वाटते, म्हणजे हास्य जे असतं ते कुठेही असलं तरी मोहक वाटतं. फुल मग ते निवडुंगाचं असलं तरी सुंदर दिसतं. आजकाल पाहतो आपण ते काय, कोणती फळं येत आहेत, ड्रॅगन फ्रूट, ते एक निवडुंगाचाच प्रकार आहे, चांगलं दिसतं दिसायला.
पण ती जर मल्लिका असेल तर, म्हणजे मोगरा असेल तर, सुंदर पण असतो सुवासिक पण असतो, तशी ही सुंदर झाली, मोगऱ्यासारखी अप्रतिम सुंदर झाली. व देशी हरी तै रामा, ते तिथून निघाले आणि रामाला म्हणाले, बलरामाला म्हणाले, लोक बहुत विटले कंसाते, प्रजाहिताहुन निज प्रतिष्ठा, अधिकतरा वाटतया दुष्टा. या दुष्टाला म्हणे प्रजाहितापेक्षा स्वतःची प्रतिष्ठा मोठी वाटते. बॅनरवर त्याचे फोटो लागले पाहिजेत ह्याचाच आनंद आहे म्हणजे त्याला. गावात खड्डे किती असले तरी चालतील, जेवढे बॅनर लावतात ना तेवढ्या बॅनरचा खर्च जर खड्ड्यात घातला तर खड्डे घुसतील गावात. असे धंदे करतोय म्हणे कंस. कंसाबद्दल बोलतोय. मला स्थानिक राजकारणाशी काहीही घेणं देणं नाही. तो कंस असं करायचा, नको तिथं खर्च करायचा. आणि जी खरी कामं आहेत, 25 दिवसाला एकदा पाणी येत होतं नळाला कंसाच्याही राज्यात. आपण कुठं राहतो त्याचा विचार करा. बरोबर, 25 का 19 कमी झाले वाटतं आता जरा. कंस थोडा दयाळू झालाय, लवकर लवकर सोडतोय. नकोत ते निर्बंध, नकोत ते निर्बंध निर्मिले, हवेत जे ते यासन सुचले. नको ते बंधन घातले म्हणजे, आणि जे करायचं ते केलं नाही. जीवित वित्तन पुरे सुरक्षित, राज्य नसे हे स्मशान निश्चित. आपण त्या दुसऱ्या सर्गात ऐकलं होतं, तिथून सगळे संत सज्जन गाव सोडून गेले होते, कारण त्यांचं वित्त, त्यांचं घर, त्यांचं जीवित काही सुरक्षित नव्हतं. म्हणून ते स्मशान झाल्यासारखंच राज्य होतं. म्हणजे दादा, आपण येताना लोकांच्या भावना पाहिल्या म्हणजे, येता आपण जनी उदेली भावी सुखाची आशा, ती पुरवाया अवश्याम्हा करणे खल नृपणाशा. जय हरी सुखकंदा. त्यांच्या मनामध्ये भावी सुखाची आशा निर्माण झाली आहे आणि ती पुरवण्यासाठी आपल्याला या खल असणाऱ्या, दुष्ट असणाऱ्या नृपाचा म्हणजे राजाचा नाश करणंच आवश्यक आहे. आणि अशा 19 दिवस पाणी न सोडणाऱ्या कंसाला जर आज बदलायचं असेल तर त्याच्यासाठी एकमेव मार्ग आहे. त्यावेळेस युद्ध होतं, आता मतपेटी. ठरवा आता आपल्याला कंस उद्धार कधी करायचा. ज्या यज्ञाचे करून निमित्त कंसे आणविला व्रजनाथ, धनुर्याग मंडपी तयाये, श्याम कापवित खलजन हृदये. वाईट लोकांच्या मनात धडकी भरवत धन धन पावलं टाकत दोघं भाऊ त्या धनुर्याग मंडपामध्ये आले. लोकांना वाटायले पोरं ते एवढे दिसायले, पण काय ढंगा टाकत चालतायत, काय छाती काढून चालतायत. आणि भ्यायला लागले लोक जे वाईट होते. आणि तिथं आले, त्या धनुष्य जे ठेवलेलं होतं यज्ञ मंडपामध्ये त्याचं दर्शन घ्यावं म्हणून आले. पण नुसता दर्शन घेईल असा कृष्ण कसा तो. वेदीवरचे चाप उचलुनी, कडकड मोडी हरिलेनी. कडकड मोडून टाकला धनुष्य. गोष्ट नसेही तयास नूतन. त्याच्यासाठी हे नवीन होतं का? रघुनंदन तो हा यदुनंदन. तो रघुनंदन होता, हा यदुनंदन. म्हणजे फरक फक्त 2 अक्षराचा आहे, तोच आहे हा. त्या अवतारामध्ये आधीच या गोष्टीची सवय झालेली होती, आज पुन्हा एकदा करून दाखवलं. आणि त्या मोडलेल्या धनुष्याचे दोन्ही दांडगे दोघांनी घेतले, अर्धा अर्धा भाग, आणि दुष्टांना मारत निघाले. आता जे समोर आलं त्याला दे दणका, जे समोर आलं त्याला दे दणका. दुष्ट आड जे आले होते, धनु खंडे दंडिले तयाते. गोप गर्जती जय जयकारा, ऐकून झाला कंस गावरा. लोक जय जयकार करायला लागले. करा जय जयकार. कृष्ण कृष्ण जय 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 कृष्ण 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 जय कृष्ण कृष्ण जय गोपाल कृष्ण महाराज की जय. आता हे असा जय जयकार करत लोक पुढे नेत आहेत बलरामाला आणि श्रीकृष्णाला. त्यावेळेसच कंसानं अजून एक त्याची जी योजना होती ती पुढे टाकली, गाव पुढे टाकलाय. पीडण्यात जो शूर कवलय कुवलये, असा मत्त गज एक पुढे ये. चालून हरीचे अंगावरती,
पुरवासी जन डोळे मिटती. एक हत्ती सोडला, मदोन्मत्त हत्ती, ज्याचं नाव होतं कुवलया पीड. तो कुवलया पीड, कुवलया म्हणजे काय? कुवलया म्हणजे चंद्रविकासी कमळ, ज्याला कुमुद सुद्धा म्हणतो आपण, जी सूर्यविकासी कमळापेक्षा नाजूक असतात. हा हत्ती, आणि तो साधारण कमळाला सुद्धा पीडा देत होता. म्हणजे किती दुष्ट असेल. असा हत्ती कुवलया पीड त्याच्यावर सोडला आणि भगवंताच्या अंगावर तो धावून आला. लोकांना वाटलं आता काही याचं खरं नाही. दिसावया श्री हरी कोवळा मदैत करी प्रचंड, परंतु साणची वज्र करीतसे पर्वतास शतखंड. जय हरी सुखकंदा. हरीचा कोवळा होता, तो मदयुक्त प्रचंड होता. पण एक गोष्ट लक्षात घ्या, म्हणजे कुणाचा एखाद्याचा नाश करायचा असेल तर त्या इंद्राचं वज्र छोटसच असतं, पण ते उपयोगी येतं, नाश पावतं. पर्वताला सुद्धा शतखंड करू शकतो. चवताळून तो चालून येई, चपळ सावळा झुलके देई. तो इकडून 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 इकडून, तो हत्ती इकडून यायला का हा इकडून जायचा, सोंडेकडून आला की पायाकडून निघून जायचं. धापला करी गजास पाहून, मुष्टीनी त्या करीत ताड नाही. त्या गजाला धाप लागली असं पाहिलं आणि त्याच्या अंगावर मुठीनं प्रहार करणं चालू केले. चिडून धावला गज तो शेखी, दात हरीवर मदांध रोखी. हत्तीनं त्या हरीवर दात रोखले आणि तेच धरून मोडिले हरीने. इतर मते जणू वेदांताने, त्याला गडकन उपसले त्याचे दोन्ही दात हातानं कृष्णानं. जणू वेदांतांनी इतर मताचं खंडन करावं असं ते चित्र निर्माण झालं. गत प्राण जाहला मतंगज, कंस करी मल्लांसी हितगुज. तो हत्ती मरून पडला आणि कंसानं आता जे मल्ल त्यांना आणून ठेवलेले होते त्यांच्यासोबत हितगुज चालू केलं. रंग सभे तो येत मुरारी, गजदंता मिरवीत शरीरी. आता ते धनुष्याचे तुकडे फेकून दिले आणि दोघा भावांनी दोन हत्तीचे दंत अथवा 6-6 फूट लांब असतात हत्तीचे दात, आणि ते असे धरले आणि शस्त्रासारखे धरून, अस्त्रासारखे धरून ते त्या रंगमंडपामध्ये आले. मल्ल दोन मुष्टिक चाणूर, चालून आले गिरीधर हरिवर. धावा महाबल तुझ्या भुजांचे, मदोन्मत्त गर्जतात वाचे. ते मुष्टिक आणि चाणूर दोघं धावून आले आणि ते म्हणले, दाखव तुझ्या भुजांचं बळ काय. रक्त ओकवित राम हरीने, क्षणात त्या लोळविले. जणू कंसाच्या धैर्यगडाचे, गुरुज दोन ढासळले. जय हरी सुखकंदा. असा मारला की रक्त ओकत मेले दोघ जण. दोघा भावांनी दोघांना मारून टाकले. मल्लौरावर विजयी श्याम, पर्वत शिखरी उदित रवी सम. दर्शनीय हो नागरिका की, कंस उलुकसा नयना झाकी. त्या मल्लांच्या उरावर कृष्ण असा दिसत होता की पर्वताच्या दोन खंडांमधून जसा सूर्य बाहेर निघतो तसा चम 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 करत भगवान त्याच्यावर शोभत होते. आणि हा कंस उलुकसा नयना झाकी. कंस घोबडासारखे डोळे झाकून बसला होता दिवस झाला म्हणून. गोपनंद पुरजन संसदिजे, धनिक दरिद्री गुजरे राजे. बाल वृद्ध नर नारी यांना, दिसे भिन्न हरी जशी भावना. गोप नंद गोपाळ आलेले होते सोबत, स्वतः नंदराज होते. त्या मथुरा नगरीचे रहिवासी होते. पुरजन संसदी याच्या सभेचे जे सभासद होते, धनिक होते, दरिद्री होते, हुजरे होते, राजे होते, बाल होते, वृद्ध होते, नर होत्या, नारी होत्या. यांना जशी भावना आहे तसा कृष्ण दिसत होता. भागवतात वर्णन आहे, मल्लानाम शनिर्नृणाम नरवरा, स्त्रीणाम स्मरो मूर्तिमान, गोपानां स्वजनो असतां क्षितिभुजां, शास्ता स्वपित्रो शिशु, मृत्युर्भोजपते विराड विदुषां, तत्त्वं परं योगिनां, कृष्णीणां परदेवतेति विदितो, रंगम गतस्साग्रजः. अग्रजासोबत येणारा, रंगमंडपात येणारा कृष्ण प्रत्येकाला, अग्रज म्हणजे मोठा भाऊ, मोठ्या भावासोबत येणारा कृष्ण प्रत्येकाला कसा दिसत होता. मल्लानाम अशणीर म्हणजे मल्लाला विजेसारखा, वज्रासारखा दिसत होता. नरानाम म्हणजे नरांना, नृणाम नरवरहा म्हणजे नरपती वाटत होता, नरांना राजा वाटत होता. स्त्रियांना मूर्तिमान कामदेव वाटत होता. गोपांना आपला सखा स्वजन वाटत होता. दुष्टांना, दुष्ट लोक जे त्या दुष्टांना
साक्षात दंड यमराज समोर उभा आहे असा वाटत होता. माता पित्यांना पुत्र वाटत होता. कंसाला तर मृत्यू दिसत होता समोर. अज्ञानी जनाला विराट स्वरूपासारखा दिसत होता, केवढा मोठा भासतोय. आणि योग्यांना परम तत्वा समान वाटत होता, तर यादवांना परम देवते समान वाटत होता. असा जशी भावना तसा भगवंत दिसत होता. डौल मिरविते शीड झुकावे, तुटल्या वरती जसे तनावे, तशी मान कथाठर कंसाची, लवे कळाये मुखा मढ्याची. डौलानं मिरवणारा शीड जसं असतं जहाजाचं, तणाव तुटला की जसं असं लुडपुट होऊन पडतं, तशी या कंसाची मान खाली आली म्हणली. आणि शरीरावर फक्त मुखावर त्याच्या मड्याची कळ आली. मग लागे बडबडू हवे ते, विध्वंसारे यदुवंशाते, चिरडाया कारट्यास सत्वर, पेटवून द्या घर घर मंदिर. सगळे घर पेटवून द्या म्हणजे मंदिर पेटवून द्या आणि सगळ्यांचं जाळपोळ करा म्हणजे त्याच्यात हे जळून काढलं मेलं पाहिजे. गदा ढाल तलवार कुठे द्या, मीच ठेची तो याते, खोडची त्याची मेल्या वाचून, केव्हा येनच जाते. जय हरी सुखकंदा. माझी गदा कुठे, माझी ढाल कुठे, माझी तलवार कुठे, नुसताच गदा करायला लागली. सुचत तर काहीच नव्हतं पुढे. एवढ्यात सिंहासम घे झेप श्रीहरी, केस धरी कंसास स्वकरी, ओढून त्या फेकिले महीवर, गुडगारोवी उरात गिरीधर. सिंहासनाची झेप घेतली आणि त्या कंसाचे केस धरले, त्याला सिंहासनावरून खाली घेतलं, जमिनीवर ओढलं. दिसे श्रीहरी उग्र मनोहर, असता कंसाच्या छातीवर, प्रलयाचे तांडव भूवर की, सतेज मणी जणू सर्प मस्तकी. कसा दिसतोय? उग्र मनोहर दिसतोय. उग्र आहे पण मनोहर दिसतोय. कंसाच्या छातीवर भगवान जणू काही एखाद्या सापाच्या मस्तकावर तो नीलमणी सर्प काय नागमणी जसा शोभून दिसावा तसं दिसतोय. गळा दाबुनी चढवी ठोसे, रक्ताचे तो देतो मासे, हात पाय झाडी तडफडुनी, बघती सारे चकित लोचनी. हातपाय झाडायला लागला, रक्ताचे उमासे द्यायला लागला. अंती कंसे प्राण सांडिले, नाना मथुरा लांछन सरले, देवकीचे दुर्दैव निमेवा, सज्जनतेची कीड मरेवा. कंसानं प्राण सोडले, प्राणच नाही सोडले तर या मथुरेवरचा डाग गेला. म्हणजे देवकीचं दुर्दैव संपलं आणि सज्जनतेला लागलेली कीड आज मरून गेली. तो कुठे आहे? मंगेश, नारळ फोडून घ्या कोणीतरी. नारळ ठेवलाय तर काय असतं? श्रीफळ वाढवणं त्या कंसवधाच्या वेळेला तो गेलाय, पण आपल्याला आनंद झाल्याची गुण आहे. गोपाल कृष्ण महाराज की जय. कंसाचा वध होता जय जयकार करी जनसारा, स्वर्गी दुंदुभिनाद होत सुर, वर्षी कुसुम संभारा, जय हरी सुख कंदा. कंसाचा वध झाला आणि लोकांनी गोपाल कृष्ण महाराज की जय, गोपाल कृष्ण महाराज की जय असा जय जयकार केला. आणि वरून स्वर्गामधून देवांनी सुद्धा फुलं उधळली. नंदाने धरले हृदयासी, नंद धावत आले आणि आपल्या हृदयास धरलं. प्रेम भराने गोविंदासी, उचलून घेऊन हरिसी स्कंधी, गोपनाच ती अत्यानंदी. गोपाळांनी खांद्यावर उचलून घेतलं कृष्णाला आणि नाचायला लागले. रामकृष्ण धावले त्वरेसी, दोघं धावले इथून. सोडविण्या जननी जनकासी. कुठं? कारागृहात. त्या देवकीला आणि वसुदेवाला सोडवायचं होतं. द्वारपाल येती का कुळती, पदी लोळुनी क्षमा याचिती. द्वारपाल जे होते दारावर उभे, त्यांनी क्षमा मागितली, लोळायला लागले. माफ करा म्हणे, आम्ही कंस आज्ञेमुळे आम्ही तुमच्या आई वडिलांचा छळ केला. भगवंताने क्षमा केली. का क्षमा केली? पहारेकरी होते बोलले, कंसाच्या हुकमाचे ताबेदार, पोटासाठी पोट भरायसाठी आले, त्यांना ऐकणं भाग होतं म्हणले, माफ करून टाक. दुःख 20 वर्षाचे सरले, देवकीस कळले न चपटले, डोळे लावून बसली होती,
हरीच्या वाटेकडे परीती राख होत होती आशांची तिची एक तपावर साची आज फुलोरा येईल त्यासी हे न वाटले सत्य तीसी. तिला काही खरं वाटत नव्हतं असं होईल. लोक सांगतायत तुझा पुत्र येतोय तुझा पुत्र येतोय, पण हिला काही खरं वाटत नव्हतं. दार उघडूनी तो कारेचे प्रवेशला हरियात सत्य ही परिमाऊली सगमले दिसते जे स्वप्नात जय हरी सुखकंदा. त्या तुरुंगाचं दार उघडून भगवंतात प्रवेश केला भगवंतांनी आणि त्या माय माऊलीला वाटलं खरं आहे का स्वप्नच आहे. धावत येई त्वरे श्री हरी बेड्या तोडून दूर जुगारी जननी चरणी ठेवी तसे शिर येत देवकी मग भानावर. मग ती भानावर आली. यानं पायावर डोकं ठेवलं आणि ती भानावर आली. आज उग्र तपस फल जाहले भावना समग हृदय न पुरले वत्सलतेच्या सहस्रधारा पट फोडून वर्षिती झरारा. तिच्या वात्सल्याचे हजारी काळातले उडाल्यासारखे भगवंताच्या शिरावर अभिषेक करू लागले. हरीच्या मस्तकावर त्या वात्सल्य धाराने अभिषेक केला. हृदयी धरुणी घट्ट हरीसी शत शत चुंबन घे प्रेमेसी थांबवितो परीथेच वर्णन दृष्ट वचे लागेल म्हणून मम. वर्णन इथंच थांबू म्हणले. आपल्या वाचेनं सुद्धा या दृश्याला दृष्ट करू शकतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. बंध मुक्त करिता बलरामे वसुदेवे निज पुत्रा प्रेमे कृष हातांनी कुरवाडिले नयन झलाने भरुनी आले. बलरामाने जाऊन वसुदेवाच्या सुद्धा बेड्या तोडल्या. वसुदेवाने आपल्या कृश झालेल्या हातांनी त्याच्या चेहऱ्याला पुरवळलं. नाम गजर घोषित हरीचा सारे मथुरावासी जमली तेथे मिरवित नेण्या राजगृहास तयासी जय हरी सुखकंदा. आता लोक म्हणले चला राजवाड्यात जायचे. एक वृद्ध नर पुढती येऊन वदे करोनी नताभिवादन त्रिवार जय जय आपुला देवा धन्यामी करिता पद सेवा. एक वृद्ध पुढे आला आणि म्हणला देवा तुमचा जय जयकार त्रिवार जय जयकार. तुमची पदसेवा करण्याने आम्ही धन्य होणार आहोत. कंस वधून नच केवळा मुचे. तुम्ही काय केलं? कंसाचा वध केला नव्हे. दुःख दूर केले जगताचे सदा मा देण्यास विसावा राजमुकुट हा श्रीधरावा. हा राजमुकुट श्रीधरा म्हणले. नसता राजा प्रजा जशी का कर्णधार नसल्यावर नौका. नावेला पुढे नावाडी नसतात जशी त्या नौकेचे हाल होतात तसं राज्याला राजा नसेल तर होतं. राजकृपेच्या वर्षाखाली नीती धर्म सौख्यासन भाळी तुम्ही रिक्त केले सिंहासन आपणची वातयास भूषण शंकर एकची हर भव जेवी अमान्य नचही विनती भावी. जो शंकर असतो तोच हर असतो तोच भव असतो म्हणून तसं आमची विनंती मान्य करा म्हणले. तुम्ही काही आमच्या विनंतीला मान देऊन इथे या राजसिंहासनावर स्थानापन्न व्हा. राजमुकुट ठेविला जनांनी परमात्म्याच्या चरणी तेजाधिकची चढले रत्न श्री हरिपद नख किरणी जय हरी सुखकंदा. त्या रत्नांना तेज अधिक चढलं भगवंताच्या पायाजवळ ठेवल्यामुळं. का तर भगवंताच्या पायाच्या नखाचं तेज एवढं होतं की त्या तेजामुळे ते रत्न चमकून निघायला लागले. वदे श्री हरी मंजुळ वाणी राजमुकुट निज करी घेऊनी प्रेमे प्रेम एवढे करिता मजवर धन्य लोक हो तुम्ही खरोखर. त्यांना भगवंताला तो मुकुट हातात उचलून घेतला आणि म्हणे मान्य तुम्ही माझ्यावर खूप प्रेम करता. कंसनी माला तरी मोकळे सिंहासन हे नसे जागले. कंस मेला म्हणले पण सिंहासन मोकळं नाहीये. महाराज जे उग्रसेन जी नृपती येथे ही दृढमती माझी. त्यांचे वडील उग्रसेन हे राजा आहेतच. चोरानं मालमत्ता लुटून नेली म्हणून मालकाचा अधिकार संपतो का म्हणले. कंस तिथं जुलम राज्यावर बसला होता पण राजे कोण आहेत? राजे उग्रसेनजीच आहेत. चोर जरीने लुटुनी मत्ता प्रथम धन्याची नष्ट न सत्ता उग्रसेन मग सोडवूनी की राजमुकुट ठेविला मस्तकी. उग्रसेनाला सोडून आणलं कैदेतून त्यांना राज्याभिषेक केला. त्यांच्या मस्तकी मुकुट ठेवला. मुकुंद करी जय घोष तयाचा
चकित झाला जन मथुरेचा. कृष्णानं उग्रसेन महाराज की जय असा जय जयकार केला. लोकांना नवल वाटलं. निस्पृहता उपकारशीलता बघून हरीची नमला माथा. भगवंताची निस्पृहता आणि उपकारशीलता पाहून लोकांना धन्य धन्य वाटलं. जनतेने मग निज हृदयाच्या सिंहासनी हरीसी वृत्ती जले नानुनी बसविले नाम नवेन तयासी. जय हरी सुख कंदा. ठीक आहे म्हणजे देवा, तुम्ही सिंहासनावर बसत नाहीत ना, आमच्या हृदय सिंहासनावर तुम्हाला बसवतो आणि वृत्ती जलानं तुमचा अभिषेक करतो. ग्रहण मुक्त शशी किरणे जेवी रजनी अभिनव तेजा मिरवी. तशीच उज्ज्वल मथुरा झाली उग्रसेन नृपसत्ते खाली. धर्मनीती सीमा संभाळून मथुरा व्यवहाराचे वर्णन वर्तन. उभय तटा उल्लंघेन साचा जसा स्वच्छ शरदौघ नदीचा. धर्म आणि नीतीच्या दोन तटामधून संपत्ती राजसत्तेचा प्रवाह वाहत होता. तो बाहेर येत नव्हता, धर्म आणि नीतीच्या मर्यादेमध्येच वाहत होता. प्रदीप्त झाल्या यज्ञ ज्वाला वृत्तींना परिसंयम आला. विनिता विद्या स्थिर हो लक्ष्मी सुखरमले सात्विकता धामी. सामान्यतः सत्ता आली की विद्या उर्मट होते आणि लक्ष्मी चंचल होते. तसं इथं झालं नाही. म्हणजे इथली विद्या उर्मट झाली नाही का, भगवंत होते स्वतः. हरी प्रसारे पापकारिणी मथुरा झाली मोक्षदायिनी. आणि म्हणून आपण मथुरेला दर्शनाला जातो. हरीच्या इथं येण्यामुळं, जन्मामुळं, हरीच्या इथं वास्तव्यामुळं मथुरा पुण्य पावनी झाली, मोक्षदायिनी झाली. करिता जेवी अनन्य भक्ती दुराचार ही सज्जन होती. सर्व पडे जे ब्रह्मगिरीवर चलते होते गोदा. हरिचरणावर तसेच सारे भज भज मन गोविंदा. जय हरी सुख कंदा. त्या ब्रह्मगिरीवर पडणारा पावसाचा थेंब जरी असला तरी ती गोदाच होते. तसं हरिचरणावर लीन होणारे प्रत्येक जण पावड होऊन जाणार. विप्रथोर बाहुन सन्माने वसुदेवाने मग थाटाने. आता पुढे काय झालं, काही दिवस राहिले नंतराष्ट्रीतच. आणि वसुदेवानं चांगल्या ब्राह्मणांना बोलून घेतलं, विद्वान ब्राह्मणांना बोलून घेतलं आणि पुत्राचे केले उपनयन. कृष्ण दिसे पुनरपि बटू वामन. दोन्ही पुत्रांची मुंज केली. क्षत्रिय होते, जे संस्कार तिकडे राहिले होते वसुदेवाने इथं पूर्ण करून घेतला. त्यांची मौंजीबंधन झालं आणि भगवान पुन्हा त्या वामन रूपामधल्या सारखे दिसायला लागले. मुख बाहुर चरणापासून निर्मित ज्याच्या चारही वर्ण. महत्व त्यानच संस्काराचे पालन केले जनरीतीचे. त्याला काय संस्काराची गरज आहे, पण जनरीत पाळली जावी म्हणून भगवंताने संस्कार करून घेतले. निरोप घेता श्री कृष्णाचा. मुंज झाली, सगळं झालं. शोके उभरला उरनंदाचा. दुरावतो हा वसुदेवात्मज दुःख तयासी बोलवे न निज. जो नंदनंदन होता तो आता वासुदेव झाला. वसुदेवाचा आत्मज असल्यामुळे वासुदेव झाला. आणि निरोप घेताना त्या नंदाला वाईट वाटायला लागलं. तात नंदलव दुःख कराणा वदे श्री हरी नमुनी चरणा. तुमचा होतो राहीन तुमचा अन्यथा नमः समजावाचा. बाबा मी काही दुःख करू नका, मी तुमचा होतो, तुमचाच राहणार आहे. की माझी वाणी खोटी समजू नका. मी नंदनंदन होतो. तुमच्या मनात जो विचार आला ना वासुदेव होतो झालो म्हणून, मी नंदनंदन होतो आणि नंदनंदनच राहणार आहे. घट्ट धरोनी हृदयी कृष्णा चुंबुनम वात्सल्ये. मागे मागे बघत कसे तरी नंद गोकुळा आले. जय हरी सुख कंदा. एकदा त्याचा मुका घेतला आणि माग बघत नंद गोकुळात परत आले. आता इकडे काय झालं, एकटेच पाहुन नंदासी करीती आकांता ब्रजवासी. आकांत चालू झाला, एकटा चालला. बाबा कृष्ण कुठे, कान्हा कुठे, मुकुंद कुठे, गोविंद कुठे, प्रत्येक जण विचार. नंदानं हळूहळू सर्व वृत्तांत सांगितला. कंसवधाचा विक्रम सांगितला. कंसवधासह अद्भुत विक्रम ऐकिली आवर लवनिवले श्रम. थोडस बरं वाटलं. परिहरीची भेट न झाली ही तळमळ तिळ भरी न निमाली.
पण हरीची भेट होणार नाही ही तळमळ मात्र काही राहिली नाही. हाय जीवलगा मेघ श्यामा फसविले सना अंती आम्हा. आधी काय म्हणलास? येईन ना मी पुन्हा परतुनी, आणि फसवलंस. गंध फुलाचे उडूनी गेले. कसं वातावरण झालं त्या वृंदावनात? फुलांचा सुवास निघून गेला. गळुनी पाने वनवठलेले, झाडांची पाने टपटपटप गळून चालली. खिन्न उषाही उदास संध्या, सकाळ खिन्न आहे, संध्याकाळ उदास आहे. सुकेन जीवन सरिता निंद्या. कृष्ण आला का नाही म्हणून नंदाला विचारलं. नंदराज म्हणाले आता कृष्ण बलराम गुरूंच्या घरी शिकायला गेले, त्यांचं उपनयन झालं. या काय म्हणाल्या? वेद सर्व ही तव निश्वसिते. अरे तुझ्या निश्वासातून तुझा श्वास बाहेर पडला आणि त्याच्यातून वेद निर्माण झाले. काय शिकावे गुरु सदनाते. आणि तू काय गुरूच्या घरी जाऊन शिकणारस? दूर आम्हापासून परिभाया, आमच्यापासून दूर व्हायचं होतं ना. निमित्त हरी हे करिशी वाया, म्हणून हे निमित्त केलंच म्हणून. आम्ही दरिद्री दीन खेडवळ, रूपाचेही जवळ नसे बळ. आम्ही दीन दरिद्री खेडवळ म्हणले, रूप सुद्धा रापलेले म्हणले. आम्ही शेतात काम करतो, रानात काम करतो, आमच्याजवळ रूप नाही. आता तुला तिथं सगळं भेटलं असेल. म्हणून कावद तुझसी आला, कंटाळा मुचा घन निळा. गोड गोडशा देऊन थापा, घेतलेस येथून निरोपा. आणि आता टाळीसी आम्हासी, परिणच सुटका होईल तैसी. आम्हाला टाळतोस का म्हणले? पण तुझी सुटका होणार नाही. आम्ही वेड्या होतो म्हणून डाव साधलास. असू सकल भाबड्या मन डाव हा साधला. आम्हा फसवणी व्रजा मधून येत जाता तुला. न त्यात परिचातुरी लवहिवानसे धाडस. हृदातून निघून जा मग तुझे खरे पौरुष. अरे तुझं पौरुष कशात आहे? इथून जाण्यात काही मोठेपणा नाही म्हणे. आमच्या हृदयातून निघून दाखव, मग तुझं पौरुष काय. मथुरेत जिंकले भगवंत, इथं भगवंताचा पराभव झाला. आणि भगवंतांनी सदैव हा पराभव मान्य केला. पुढे द्वारका नगरी वसवल्यावर भगवंत कशाची पूजा करायचे? सोन्याच्या बल्लवांच्या मूर्ती बनवून घेतल्या होत्या भगवंतांनी, आणि भगवंत त्या गोपाळांच्या मूर्तीची पूजा करायचे. भगवंत यांच्या हृदयात अडकून राहिले आणि हे हृदय भगवंताच्या हृदयामध्ये स्थिर राहिले. आणि भगवंताने हा पराभव सतत कौतुकानं मिळवला. असो, गोपाल कृष्ण महाराज की जय. कृष्ण गोविंद गोपाल गाते चले. मन को विषयों के विष से हटाते